हॅलो गाईज, तुम्ही बघत आहात आशू मयूर व्लॉग चॅनल आणि आज मी बनवत आहे गावरान गवार, जी की तुम्हाला एकदम फ्रेश गवार दिसत आहे। त्याची रेसिपी मी पूर्ण यूट्यूबवर शेअर करत आहे, तर तुम्हीसुद्धा बनवून बघा। तर बघा, अगोदर एक कढई घ्या, कमी फ्लेमवर ठेवा। त्यानंतर 2 टीस्पून त्याच्यामध्ये ऑइल ओता, थोडं गरम होऊ द्या। त्यानंतर धुतलेली गवार त्याच्यामध्ये ओता। गवार मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कढईमध्ये टाकायची। त्यानंतर तिला थोडं परतवा आणि थोडं पाण्यामध्ये शिजवू द्या। म्हणजे थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं। म्हणजे तिला वाफेत होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याची भाजी बनवायची। तुम्ही अशी रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी बनली गवारची भाजी, जी की मला खूप आवडते। तर बघा, तिला मी आता थोडा टाईम वाफेत होऊ देईल, 5 ते 10 मिनिट होऊ द्यायची। नंतर बघा, तिचा कलर थोडा चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे। नंतर तिला दुसऱ्या प्लेटमध्ये ओतून घ्या। दुसऱ्या प्लेटमध्ये ओतल्यानंतर खलबत्त्यामध्ये 2-3 मिरची आणि लसूण याची पेस्ट करा आणि कढईमध्ये थोडं 2 टीस्पून ऑइल ओता। नंतर जिरे आणि मोहरी मस्त तडतडू द्या आणि वाटलेलं लसूण, जिरं आणि मिरची याला कढईमध्ये ओता, याची पेस्ट कढईमध्ये ओता। नंतर आपण फ्राय केलेली गवारसुद्धा कढईमध्ये ओतून द्यायची। थोडं परतवून घ्या, सर्व एकत्र मस्त परतवा। नंतर त्याच्यामध्ये हळद टाका, मीठ टाका। मीठ अगोदर गवारमध्ये कधीच टाकायचं नाही, शेवट टाकायचं। नंतर त्याला परतवल्यानंतर थोडी कोथिंबीर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आणि थोडासा शेंगदाण्याचा कुट्टासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करा आणि बघा कशी लागते चव, सांगा मला। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हीसुद्धा खातच राहणार। माझी तर ही फेवरेटमधून एक भाजी आहे। जशी की मला भेंडीची भाजी आवडते, वांग्याची भाजी आवडते, तशीच ही गवारची भाजीसुद्धा खूप जास्त आवडते। तुम्ही बघू शकतात, खूप छान बनलेली आहे। घरी ट्राय करा आणि मला सांगा की कशी बनली तुमची गावरान गवार।